नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत 2020 आणि 21 पासून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा मूळ उद्देश पश्चिम वऱ्हाडातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश साध्य झालेला आहे. वाशिम, अकोला आणि बुलढाणा या 3 जिल्ह्यांमध्ये मागील 4 वर्षात या माध्यमातून सुमारे 450 सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग सुरू झाले असून वर्षाकाठी कोट्यवधीची उलाढाल होत आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना 2020 आणि 21 पासून अंमलात आली. ती आता 2024 आणि 25 पर्यंत राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. मध्यंतरी त्यास वर्षभराची मुदतवाढ देण्यात आल्याने ही योजना आता 2025 आणि 26 पर्यंत सुरू राहणार आहे. योजनेअंतर्गत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाची स्थापना करून त्याचा स्तर उंचावणे, तांत्रिक, आर्थिक व स्थानिक स्तरावर उत्पादित मालास प्रोत्साहन देणे, लाभार्थी प्रकल्पाचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण, स्तर वृद्धीसाठी पात्र प्रकल्प किमतीच्या 35% म्हणजेच कमाल रक्कम 10 लाख रुपये अनुदान देय आहे. योजनेअंतर्गत केंद्र व राज्य अर्थसहाय्याने प्रमाण 60-40 असे असून गेल्या 4 वर्षात वाशिम जिल्ह्यात 130, अकोला जिल्ह्यात 170 आणि बुलढाणा जिल्ह्यात सुमारे 150 उद्योग सुरू झाले आहेत. यातून वर्षाला कोट्यवधी रुपयाची उलाढाल होत आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची वाशिम जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 361 बेरोजगाराचे कर्जमंजुरी प्रस्ताव निकाली निघाले असून 130 उद्योग प्रत्यक्षात सुरू झालेले आहेत. तर 4 वर्षात सुरू झालेले उद्योग यामध्ये अकोलामध्ये 170, बुलढाणामध्ये 150 आणि वाशिममध्ये 130 असे उद्योग सुरू झालेले आहेत. युवकांनी मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्याची गरज आहे. वाशिम जिल्ह्यातील युवकांना शासनाच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्यात येणार आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.